इथं आपल्या लाडक्या बाप्पासाठी तळणीचे मोदक एकदम व्यवस्थित तयार आहेत. 1 ते 1.5 वाटीत 11 ते 14 मोदक आरामशीर होतात. खरं तर हे तुमच्यावर अवलंबून आहे कोणत्या साईजमध्ये तुम्ही करता. छोटे केले तर जास्त पण होतील. तर इथं बाप्पासाठी एकदम चविष्ट आणि कुरकुरीत असे क्रंची असे आपले मोदक तयार आहेत. नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण मोदक बनवणार आहोत, ते पण एकदम ट्रेडिशनली जे माझ्या घरी बनतात गणपती आल्यावर आणि गणपती जाताना सुद्धा. तर आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने, कोणताही नवीन ट्विस्ट न देता जे माझ्या घरी बनवले जातात पहिल्यापासून तेच बनवणार आहोत. चला तर मग मोदक बनवायला सुरुवात करूया. बनवण्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय, मैद्याच्या पण नाही बनवते, त्याच्यामुळे गव्हाचं पीठ घेतलंय व्यवस्थित. आता आपण ह्याच्यात एकदम कडक असलेलं आपलं तेल म्हणजे मोहन घालणार आहोत. तर हे व्यवस्थित टाकून मी टाकलंय. तर इथं जवळजवळ मी 1.5 वाटी हे गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यासाठी 3 चमचे मोहन टाकलं होतं. आता हे गरम आहे म्हणून शक्यतो पहिल्यांदा चमच्यानेच मिक्स करायचं, नाहीतर हाताला भाजेल. आणि थोडंसं थंड झालं ना की व्यवस्थित दोन्ही हाताने असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपले मोदक कुरकुरीत झाले पाहिजे. हे आपण ह्याच्यासाठी करतो ही स्टेप की जेणेकरून मोदक कुरकुरीत झाले पाहिजे, मऊ नाही पडले पाहिजे. तर त्यामुळं हे व्यवस्थित असं दोन्ही हातांना मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या पिठाला हे तेल लागलं पाहिजे. आणि असं जेव्हा तुम्ही धराल तेव्हा असं पूर्ण हातात म्हणजे गोळा झाल्यासारखं होतं. आता सुटतं येते, या पद्धतीने गोळे झाले पाहिजे. चला तर मग हे मी करून घेते. थोडंसं मीठ सुद्धा ऍड केलं आणि हे व्यवस्थित करून घ्यायचं. तेलात व्यवस्थित पीठ चोळून घेतलंय, म्हणजे तेल व्यवस्थित पिठात मिक्स करून घेतलंय. आता आपण ह्याला मळणार आहोत. तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळायचं ना, खूप पातळ व्यवस्थित अशी कणिक मळायची. पीठ माझं एकदम व्यवस्थित मळून झालंय. आता हे आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि सारणाची तयारी करणार आहोत. हे कमीत कमी तुम्ही 15 ते 20 मिनिटं इनफ होतात पीठ साईडला ठेवून द्यायला. तर चला तर मग आता सारणाची तयारी करूया. सारण बनवण्यासाठी आपण एक बाउल घेतलाय आणि त्या बाउलमध्ये इथं माझ्याकडे रेडीमेड बाजारात भेटते सुकं खोबरं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं पण वापरू शकता, पण ते 2 मिनिटं परतून घ्यायचं, कमीत कमी 2 ते 3 मिनिटं बास होतं. तर आता इथं मी सुकं खोबरं घेतलंय, न काही करता परतता वगैरे. त्याच्यानंतरून वाटी तुम्ही खोबरं घेतलंय त्याच्या पाऊण वाटी मी इथं साखर घेतली आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन्ही पण गोष्टी. आता आपण ह्याच्यात फक्त वेलची पूड एक ऍड करणार आहे, बाकी काहीच नाही ऍड करणार. बाकी इतर गोष्टी जसं की काजू, बदाम, पिस्ता वगैरे तुम्हाला ऍड करायचं तर नक्की करा. पण मी आधीच म्हटलं जसे माझ्या घरात बनवले जातात तसे मी करते, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. खवा सुद्धा ऍड केला जातो, तो पण करायचा असेल तर करू शकता. तर इथं मी वेलची पूड व्यवस्थित ऍड करून घेते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतले. चमच्याने घ्या, हाताने घ्या, कसं हवं तसं घ्या. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपण मोदकाच्या जे बाहेरचं आवरण असतं ते करायला सुरुवात करणार आहोत. तर आपण जे वरचं आवरण करायचं होतं त्यासाठी कणिक तिंबून मळून घेतली होती. तर त्याच्यातला आपण एक गोळा घेणार आहे. आता मी त्याची एक मोठी चपाती लाटणार आहे आणि मोदक एकसारखे व्हावे म्हणून मी काय ट्रिक वापरते ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर चला मी हे व्यवस्थित आधी लाटून घेते. व्यवस्थित लाटून घेते. शक्यतो पीठ नाही लावायचं, पीठ न लावता मी लाटून घेणार आहे. तेल लावू शकता. तर ना जाड खूप पातळ अशी लाटायची. सगळी पोळी व्यवस्थित लाटून आहे. आता एकसारखी करण्यासाठी मी काय ट्रिक करते, तर मी तुम्हाला ज्या आकाराच्या ज्या साईजमध्ये मोदक घ्यायचे त्या साईजची वाटी घ्या, प्लेट घ्या, टोपण घ्या, काय घ्यायचे ते घ्या तुम्हाला. आणि त्याच्यानंतर असे मी आधी गोल पाडून घेते, जेणेकरून मोदक एकाच साईजमध्ये व्हावेत. तर माझे एका पोळीमध्ये ॲटलिस्ट 3 मोदक होतात, 3 ते 4 या पद्धतीने. आणि हे लगेच भरणं पण सोपं जातं. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये मोदक बनवायचे असतील, ऑर्डर घ्यायची असेल, तेव्हा ही ट्रिक वापरलेली कधी पण चांगली. त्याच्यामुळं
आता हे व्यवस्थित साईडला काढून घेणार मी आणि 3 पोळ्या किंवा 3 बाहेरचे आवरण आपले लगेच तयार होतं त्याने. 3 पुऱ्या मी किंवा वरचं जे आवरण आहे ते काढून घेणार आहे आणि ह्याच्यात आपल्याला खोबरं म्हणजे आपण जे सारण केलं होतं ते भरायचंय. तर हे सोपं जातं. तुम्ही लगेच पण भरू शकता किंवा आधी सगळं पुऱ्यांसारखं लाटून मग भरलं तरी चालेल, काही हरकत नाही. तर आपण आता सारण भरूया याच्यात. आपण मोदक भरणार आहोत त्याच्यासाठी आधी कळी पाडायची. तर कळी या पद्धतीने पाडायची. शक्यतो जोरात दाबायचं कणकेसाठी या पद्धतीने आणि जवळजवळ पाडायचं. हे पहा अशा साईडने माझ्या सगळ्या कळ्या पाडून झाल्यात. हे पहा. आता आपण सारण भरणार आहोत. ह्याच्यात जेवढं बसते तेवढं सारण भरायचं व्यवस्थित. व्यवस्थित मध्ये आणायचं आणि मोदक फिरवायचं. सगळे मोदक व्यवस्थित भरून तयार आहेत. आता आपण हे तळून घेणार आहोत. 1 ते 1.5 वाटीमध्ये 12 ते 13 मोदक आरामशीर होतात. खरं तर हे तुमची साईज किती आहे ह्याच्यावर अवलंबून आहे मोदकाची. चला तर मग आता हे तळून घेऊया. सगळे मोदक माझे व्यवस्थित रेडी आहेत. चला तर तळून घेऊया. आपलं तेल एकदम व्यवस्थित गरम झालंय. आपण मोदक तळून घेणार आहोत. तेल घेतलं होतं मी. शक्यतो कमी घ्या म्हणजे रियूज करायला खूप त्रास होत नाही. तर चला तर मोदक तळून घेऊया. तर मी ते एक मोदक सोडतीये. तर चला तर मी सगळे मोदक असे सोडून घेते या पद्धतीने. तर बारीक गॅसवर शक्यतो तळायचे म्हणजे व्यवस्थित तळले जातात. तर पहा एक पण मोदक माझा फुटलेला नाहीये, व्यवस्थित झालेत. आता कोणता कलर पाहिजे तर तुम्ही ठरवा, ब्राऊन पाहिजे का आणखी कोणता. माझे मोदक व्यवस्थित फ्राय झालेत. तर मी हे काढून घेणार आहे. मी खूप जास्त अति ब्राऊन नाही करणार आहे. चला तर माझे इथे मोदक झालेत. मी हे साईडला काढून घेते. तर तुम्हाला मी आवाज पण दाखवते. पहा या पद्धतीने. तर हे मोदक आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. तर हे पहा एकदम सुरेख कलर, पहा खूपच सुरेख. चला तर असेच मी सगळे मोदक आता तळून घेते. आपले झटपट मोदक तयार आहेत. हे पहा एकदम झटपट असे गव्हाच्या पिठाचे, मैद्याचे नाही, मोदक तयार आहेत बाप्पांसाठी. खूप कुरकुरीत खुसखुशीत झालेत. तुम्हाला आजची आपली मोदकाची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आणखी कोणता मोदकाचा प्रकार तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.